सुस्वागतम मित्रांनो. तर आजच्या भागामध्ये इकडे आता रत्नाकाकी ह्या मालतीकडे आलेले असतात. त्या मालतीला आता तिथे शिरा घेऊन आलेले असतात. म्हणतात की अगं मालती, तुला शिरा खूप आवडतो ना, त्यामुळे तुझ्यासाठी मी शिरा घेऊन आले आहे. मालती म्हणते शिरा, आणि आता मालती ते ताट फेकून देते. ती म्हणते की एवढे दिवस आमच्यासोबत असं का वागलं हो मालती आई तुम्ही? रत्नाकाकी, तेव्हा नाही कळलं का तुम्हाला आम्हाला काय पाहिजे काय नाही? तेव्हा कसं वागलात आमच्यासोबत असं म्हणतात. तर आता तिथे इंद्र येतो आणि म्हणतो, आई तू समजून घे ना गं त्यांना, असं का करते? तर आता लगेच ती म्हणते की इंद्र, मला तुझ्याशी पण नाही बोलायचं. आणि आता लगेच रत्नाकाकी इंद्र म्हणतो, सॉरी काय रत्नाकाकी, तुम्ही जा आता. तर रत्नाकाकी घरी येतात. एकट्याच तिथे बसलेले असतात डायनिंग टेबलवरती, रडत असतात. तर आता उर्मिला म्हणते, काय झालं रत्नाई तुम्हाला? तर आता ती म्हणते की उर्मिला गं, मालतीने माझा अपमान केलाय. तर आता लगेच उर्मिला म्हणते, अहो कशाला तुम्ही काळजी करताय? तर आता रत्नाकाकी म्हणतात, अगं तू दोन जीवाची आहे, तू कशाला टेन्शन घेते? तू नको टेन्शन घेऊ, तू जेवण करून घे, बस इथे. अगं काही नाही झालं, मालतीचं काय तुला माहिती नाही तिचा स्वभाव कसा आहे, मग कशाला तिचं टेन्शन घेते? तू बस, तू जेवण करून घे, असं त्या उर्मिलाला म्हणतात. तर इकडे आता राणी स्वयंपाक बनवत असते. इंद्र स्वयंपाकघरात येतो आणि म्हणतो, राणी मी तुला फक्त 24 hours अभ्यास करायला सांगितलं होता आणि तू काय करतेस? तर आता राणी म्हणते, अहो इंद्र सर, स्वयंपाक तर खायला बनवावंच लागेल ना. तर इंद्र म्हणतो की जाऊ दे, राहू दे, मला सांग फक्त कसं करायचं, मी करतो आणि तू मला सांगत राहा. तर आता इंद्र स्वयंपाक बनवायला घेतो आणि आता इंद्र स्वयंपाक बनवत असतो. तो सगळा स्वयंपाक वगैरे बनवतो आणि आता जेवायच्या वेळेस सगळेजण जेवायला बसतात. राणी सगळ्यांना जेवायला वाटते, सगळे जेवण करत असतात. तेवढ्यात आबा म्हणतात, स्वयंपाक खूपच भारी झाला आज, कसा केला राणी? तर इंद्र म्हणतो, अहो आबा, राणीने मला सांगितली रेसिपी आणि मी स्वयंपाक केला आहे. तर आता लगेच मालती म्हणते, इंद्र काय तुझ्यावर वेळ आली आहे स्वयंपाक करण्याची? आणि मालती आता राग त्या जेवणाच्या ताटामध्ये हात धुते. आणि आता हे सगळं बघून राणीला पण खूप आश्चर्याचा धक्का बसतो. ते म्हणतात की मालती, असं का करताय तुम्ही? तर ती म्हणते की माझ्या मुलांनी स्वयंपाक बनवला, मी नाही खाणार स्वयंपाक, असं काय करताय तू? आणि काय ग, तू स्वयंपाक बनवायचा ना मग, असं म्हणत असते. तर आता चला बघूया पुढील भागामध्ये नक्की काय ट्विस्ट असणार आहे. बघायला चॅनलला सबस्क्राईब करा.